महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस पेढे कुठे मिळतात माहिती आहे का? नाही ना? सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मी आलो आज कॉलेज रोडला कस्टमरला पिकअप करायला आणि कस्टमरला घेऊन जायचे चांदवडला. चांदवडच्या देवीचं दर्शन करायला आणि ही बुकिंग दिली आपल्याला रवी भाऊ सावंतनी. भाऊ म्हणे 10 वाजता तिथं पोहोचायचं, पण तुमचा भाऊ डायरेक्ट शार्प 10 वाजता तिथं पोहोचला. पोहोचल्याच्या नंतर कस्टमरचा यायचाच पत्ता नाही भाई. जवळपास 1.5 तास कस्टमरनी थांबवलं. 11:30 वाजता कस्टमर बाहेर आलं. म्हटलं हरकत नाही, कस्टमर चांगला असल्यामुळे तुमचा भाऊ एकदम निवांत बसला होता. आणि फायनली कस्टमरच्या बॅगी वगैरे गाडीत टाकल्या आणि तुमचा भाऊ निघाला चांदवडच्या दिशेने. चांदवडच्या टोलनी ना वैतागून टाकलं मित्रांनो, कारण की 165 रुपये इकडून भरायचे, 165 तिकडून. हा टोल आहे ना कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, कारण की पिंपळगावचा टोल भरायचा, हा भरायचा, वैतागून टाकलं यार. आणि तुमचा भाऊ फायनल लोकेशनवरती पोहोचला, गाडी पार्क केली आणि डायरेक्ट निघलो. कस्टमरला म्हटलं तुम्ही निवांत दर्शन घ्या, टेन्शन घेऊ नका. कस्टमर डायरेक्ट दर्शनासाठी निघलं आणि मी पण त्यांच्या मागे दर्शन. चांदवडला आल्याच्या नंतर क्लायमेट यार एक नंबर आहे. तुम्हाला सगळं तुमचा भाऊ क्लायमेट दाखवणार, टेन्शन घेऊ नका. पण त्याच्या अगोदर आपल्याला दर्शन घ्यावं लागेल. दर्शनासाठी नाही का पहिले शूज रिमूव्ह करू आपण. शूज काढल्याच्या नंतर तुमचा भाऊ डायरेक्ट मंदिराच्या दिशेने, इकडनं मंदिराला जाणारा मार्ग आहे मित्रांनो. चला माझ्यासोबत, तुम्हाला आज दर्शन भेटून जाईल आणि तुमच्या काही बी इच्छा आकांक्षा असतील ना, सर्व पूर्ण होतील. मला फक्त फॉलो करा मित्रांनो. आज तुम्हाला देवीचं दर्शन तुमचा भाऊ देणार आहे, टेन्शन घेऊन. हे मंदिर खूपच प्राचीन दिसतंय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. एकदम भारी मस्त शांत मंदिर मित्रांनो. तुमच्या काही इच्छा आकांक्षा असेल ना, आज पूर्ण होऊन जातील, म्हणजे जातील 100%. पण मला फॉलो करायचं खरंच विसरू नका मनापासून. आणि देवीचं दर्शन घ्या. तुमची इच्छा काय असेल देवीला मागा मित्रांनो, तुम्हाला मिळून जाईल. आणि इथं आल्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर मन इतकं समाधान झालं मित्रांनो. खरंच तुम्ही आले ना, आणि या गाभाऱ्यामध्ये बसायचं विसरू नका. इथे ना मस्त निवांत बसायचं, इतकं भारी वाटतं ना मनाला. तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो मित्रांनो. इतकं स्वच्छता आणि इतकं भारी मंदिर आहे, मला खरंच खूप आवडलं मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर मी दर्शन घेतल्याशिवाय जात नाही मित्रांनो. नारळ फोडायची जागा दाखवतो तुम्हाला. इथं आहे ना नारळ फोडायची मशीन आहे, मस्त नारळ मशीनमध्ये टाकायचं आणि डायरेक्ट फोडून घ्यायचं. पण इथलं क्लायमेट पाहून तुमचा भाऊ एवढा खुश झाला ना की विचाराच्या बाहेर. आणि तो लोकांचं फोटोशूट इतके चालू, इथं बिंदास फोटोशूट व्हिडिओ शूट काढू शकता. इथं कुठलंही बंदी नाही मित्रांनो. आणि इथलं क्लायमेट तर यार काय बोलू यार. चांदवडचं क्लायमेट म्हणजे विशेष हार्ड आहे मित्रांनो, कारण की आजूबाजूला डोंगर वगैरे, हिरवळ हिरवळ एवढी मस्त आहे ना मित्रांनो. कारण की आता पावसाळा असल्यामुळे ना क्लायमेट खरंच जबरदस्त आहे मित्रांनो. माझी इच्छा पण खूप होती मित्रांनो फोटो काढायची, पण करणार काय यार, आपण एकटेच फिरू राहिलो ना, कारण कस्टमरला सांगता येणार नाही फोटो काढ म्हणून. त्याच्यामुळे तुमच्या भावाने फक्त व्हिडिओ शूटिंग काढायला चालू केली. आपलं काय ब्लॉग काढायचे ना, आपल्या फॉलोअर्सला खुश ठेवायचं मित्रांनो. आपले शूज आहेत का गायब झाले काय, मी बघावं लागलं मित्रांनो. अरे शूज आहे वाटतं, मला वाटलं गायब झाले काय, मंदिरात गायब होता कधी कधी. आणि महाराष्ट्रामधले सर्वात फेमस पेढेमध्ये चांदवडचे पेढे मित्रांनो. चांदवडच्या देवीला आले आणि पेढे खाऊन नाही गेले असं कधी होईल का? चांदवडचे पेढे ना माझ्या घरच्यांना खूप आवडतात, पण मी घेऊन तर चाललोय, पण घरापर्यंत जाता का नाही काय माहिती. कारण की मला कसं माहिती का, एकदा चव लागली ना आपल्या तोंडाला, आपण सगळे साफसूफ करतो. पण नाही, ह्यावेळेस खाणार नाही, कारण की माझ्या घरच्यांना पण पेढे आवडतात. घरचे माझ्यावर नाराज होतील, त्याच्यामुळे एक पण पेढा खायचा नाही, घरी गेल्यावर खायचा. त्याच्यामुळे तुमचा भाऊ एक निघला. इथलं क्लायमेट बघू शकता यार, एक नंबर आहे. दर्शन वगैरे खर्च एकदम मस्त झालं मित्रांनो. आणि मला खरंच खूप आवडलं इथलं क्लायमेट. पण कस्टमर आले ना भाई तितके. आज भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.